वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडलाय। रस्त्यावरील मॅनहोल खचलेला आहे। रस्त्यात मोठा मॅनहोलचं झाकण डावल्यानं चर्चा आता सुरू झालेली आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मोठा खड्डा पडलेला आहे। तर रस्त्यावरील मॅनहोल खचलेला आहे, तर मॅनहोलचं झाकण सुद्धा दबलं गेल्यानं चर्चा सुरू झाली आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून मॅनहोलचं झाकण सुद्धा दबलं गेलेलं आहे। तर आपण सध्या पाहतो यावेळी मॅनहोलचं झाकण दबल्या गेल्यानं चर्चांना उधाण आलेले, कारण वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरच हा मोठा खड्डा पडलेला आहे। तर रस्त्यावरील मेनहोल खचला आणि मेनहोल खचल्यामुळे खरं तर जे मेनहोलचं झाकण आहे ते सुद्धा दबलं गेलेलं आहे आणि ते झाकण दबल्यानंच अनेक चर्चांना आता उधाण आलेलं आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। रस्त्यावरील मेनहोल खचलेले त्याची जी दृश्य सुद्धा आपण पाहतोय, तिथे आता बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। मात्र आपण जर पाहिलं तर ज्या मेनहोलवरचं झाकण आहे ते मेनहोलचं झाकण सुद्धा त्यावेळी खचलं गेल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे अनेक चर्चांना आता उधाण आलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। रस्त्यावरील मेनहोल खचलेल्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नेत्यांची, कार्यकर्त्यांची ये जा त्या रस्त्याला असते आणि याच वेळेला रस्त्यात मोठा मेनहोलचं झाकण दाबलं गेल्यानं चर्चा सुद्धा सुरू झालेली, कारण मोठ्या प्रमाणात लोक वर्षा बंगल्यावर जात असतात आणि रस्त्यात मोठं मेनहोलचं झाकण दाबलं गेल्यानं ही चर्चा आता सुरू झालेली आहे आणि तिथंच मेन रस्त्यावरच हा खड्डाही पडलेला आहे। मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। वर्षाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा खड्डा पडलेला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी कपिल राऊत। कपिल, रोजच आपण जर पाहिलं तर हजारो लोकांची रेलचेल त्या रस्त्यावर असते आणि यावेळी वर्षा बंगल्यावर जाणाऱ्या रस्त्याकडेच खरं तर मोठा खड्डा पडलाय आणि अनेक चर्चांना आता यामुळे उधाण सुद्धा आलेलं आहे। नक्कीच आपण थेट दृश्य पाहूया। हाच रस्ता म्हणजे 100 ते 150 किलोमीटरवरती वर्षा बंगला आहे आणि ह्या रस्त्यावरती एक मोठा खड्डा पडलेला आहे। रस्ता खचलेला आहे, मॅनहोल आहे हा आणि मॅनहोलचा भाग पूर्ण खचलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता का लाल बॅरिकेड लावलेले आहेत। कोणाचा अपघात होऊ नये म्हणून लाल बॅरिकेड लावलेले आहेत, परंतु हे तात्पुरता ह्याचं उत्तर आहे। खरं तर वर्षा बंगला आहे, VIP रस्ता आहे। अनेक मंत्री याच रस्त्यावरनं, अनेक आमदार, खासदार, मंत्री, महत्त्वाची लोक, मोठी बिझनेसमॅन याच रस्त्यावरनं वर्षा बंगल्याकडे जात असतात आणि हाच रस्ता खचलेला आहे। अनेकांचं लक्ष इथे जातं, संबंधित मंत्र्यांचं लक्ष जातं, परंतु गेली अनेक दिवसापासून असेच हाल ह्या रस्त्याचे आहेत। खरं तर आपण मुंबईतले अनेक रस्ते दाखवतो, परंतु वर्षा निवासस्थान जे आहे तिथून 100 मीटरवरती हा रस्ता आपला खड्डा आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकंदरीतच हा खड्डा कधी बुजणार? खरं तर ज्या मंत्र्याच्या आदेशाने पूर्ण मुंबईतले खड्डे बुजवले जातात त्यात अगदी कपिल, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।